नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी नाथा सावंत. खरं तर न्याय हा मिळत नसतो, न्याय हा मिळवावा लागतो आणि त्यासाठी संविधानिक मार्गाने न्याय हक्कानं आपल्याला हा न्याय मिळवायचा लागतो. त्यासाठी बेमुदत आंदोलन असेल, धरणे आंदोलन असेल, तर विविध मागण्यातून आपल्याला न्याय मिळवावा लागतो आणि असाच न्याय या ठिकाणी मागण्यासाठी आज सकाळपासून येथील जे आपल्या सोबत आहेत त्यांनी न्याय मागण्यासाठी पंचायत समितीमध्ये बसलेले आहेत, धरणे आंदोलन आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन हे चालूच राहणार आहे. आपण त्यांच्याशी अधिक बातचीत करणार आहोत. दादा, काय तुम्ही न्याय मागण्यासाठी पंचायत समितीच्या आतमध्ये आवारामध्ये बसलेला आहात, तुमचा प्रश्न काय आहे नेमका आणि कशासाठी बसलेला आहात? नमस्कार. माझे नाव सहदेव मोतीराम मंजुळकर, राहणार निमसाकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. या माझ्या घरापाशी आम्ही दोन्ही कुटुंब गायरानात असून माझ्या घराला मनगटशाहीनं सिमेंटचं खांब, येड्या बाबळी आणि मी जी दुसऱ्याकडून मागून एक 15 फुटाचा रस्ता घेतला होता, तर रातोरात यांनी त्या रस्त्यावर अतिक्रमण करून छपर उभा केलंय. अतिक्रमण करणारे कोण आहेत? रामचंद्र जगन्नाथ घोडे. बरं, तुमचे कोण आहेत? आमचे नाहीत कोण. कोणी नाही? नाही. बरं, अतिक्रमण कधी केलंय ते? आता अतिक्रमण केलेलं साधारण 5-7 वर्ष झाली बरं. त्यांनी. आता तुम्हाला अडचण आली का? हां, मनगटशाहीनं त्यांनी आपल्या घराला डांबरवलं, येड्या बाबळीची झाडं लावली आणि जी मी दुसऱ्याकडनं मागून रस्ता घेतला होता 15 फुटाचा, त्या रस्त्यावर ह्यांनी रात्रीचं छपर टाकलं. आता आम्ही दोघंच, आमचं एकटंच घर आहे तिथं. मग त्यांची लय 10-5 माणसं गोळा करून ती सिमेंटचं डांबीर राहून, काठाड्या राहून मला पॅक करून टाकलं. मग मला मार्ग मिळण्यासाठी मी कायदेशीर मार्गानं लढाई लढतोय. आता इथं पंचायत समितीमध्ये तुम्हाला कोणी आश्वासन, सभापती असेल किंवा हिंदी कोणी काय आश्वासन देण्यासाठी तुम्हाला आले का? निवेदन देण्यासाठी कोण आले का? तुम्हाला बातचीत कोणी केली आहे का? बातचीत केली की उपसभापती साहेबांनी केली, काय म्हणाले? BDO साहेबांनी केली. ती म्हणले तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर आपल्याला असा म्हणजे कायद्यानुसार काढता येणार नाही की तिथनं लय झालं तर पाऊल वाट तुम्हाला देता येईल. ती बी त्यांच्याशी बातचीत करून हां, समोपचाराने. बरं, आता तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय झाला? मग रस्त्यामुळे काय तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागलं? रस्त्यामुळं म्हणजे माझं सगळं दळणवळणच बंद झालंय, जनजीवनच विस्कळीत झालंय तिथं. मग मला फक्त कसं आहे, माझं जसं होतं ना, मला दुसऱ्याकडनं 15 फुटाचा रस्ता होता तसा 15 फुटाचा रस्ता करून घरापासला अतिक्रमण काढून मला मोकळं करून देणे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहता ते क्षेत्र कुठलं आहे? गायरानच. गायरान आहे. जागा धरलेल्या जागा आहे? हां, धरलेल्या. तुमच्या नावावर आहेत का अशाच आहेत? नाव आहेत की. नावावर आहेत का? हां. मग आता जे पंचायत समिती अधिकाऱ्यांना काय तुमचं मागणी प्रामुख्याने काय असणार? तुमच्या कायद्यानुसार बाबा ते आमचं जसं 15 फुटाचा रस्ता होता अतिक्रमण घराचं काढून मोकळं करून देणे. तुमचं जे घर आहे ते पक्का आहे की असं पक्का आहे? स्लॅबचं घर आहे? पत्र्याचं घर आहे. इट बांधकाम आणि वर पत्रे आहेत. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर खरं तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की न्याय हा मिळत नसतो, हा न्याय मागून घ्यावा लागतो. त्यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलनसुद्धा करावं लागतं, तेव्हा कुठं आपल्याला न्याय मिळत असतो. आणि न्याय मिळण्यासाठी उंबरठे झेडवावं लागतात. मग पंचायत समिती असेल, सभापती असतील, उपसभापती असतील किंवा इथले ते काय न्याय देतात याकडे सर्व इंदापूरकरांचं लक्ष लागलेलं आहे. मी कॅमेरामन संजीवनी आरबळेसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठीचा आवाज.